अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. मनापासून तुम्ही हाक मारा, स्वामी नक्कीच येतील. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता, उठता बसता, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही ठिकाणी फक्त स्वामींचे नामस्मरण करीत राहा, कारण ते नेहमी तुमच्या सोबतच असतात. समस्या कोणतीही असू द्या, तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरीही तिथे तर्क संपतो, तिथे अतर्क्य अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्या अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे आपण करत राहायचे. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. माऊली म्हणतात, जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र तुमचं हसरं विसरू नका. स्वामी भक्तांनो, आकाशाला भिवून पळाले तरीही कुठेही आकाशी असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याचबरोबर त्यांचे भोगही आपल्याबरोबरच येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगावे शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माची साक्षी स्वामी असं समजून वागून म्हणजे दुष्कर्म हातून घडणारच नाही. शांतपणे स्वामींसमोर बसा, आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात समस्या दूर करतात. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, तुमच्या धर्माचा नाही. जीवनात दोनच वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. एक, मनाप्रमाणे झाले तर ईश्वरांची कृपा, आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वरांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधानच मिळणार. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. माऊली म्हणतात, नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जिथे नाम तिथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या पुढे मागे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहूनही वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला ह्याचे सदैव स्मरण करायचे आहे. हा परमित्राच्या संपर्कात आपल्याला राहायचे आहे. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कोणाशीही काही बोलू नये. अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण देखील माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्याच असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढीग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे देखील अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावायचं मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न काढता नामस्मरण करणं हे एकच चांगला उपाय आणि मार्ग आहे. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी, त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्यात आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा. आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर
स्वामी भावनेवर कितपत स्थिर झाले आहे ह्याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अन्याय भक्तीची भावना बाळगा. बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाहीत. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, माऊली कोणालाही चमत्कार करण्याचा अधिकार दिला नाही ना माझी जागा घेण्याचा अधिकार दिला. कोणी जर असे करत असेल तर इतकंच लक्षात ठेवा की माझ्या दरबारात चुकीला माफी नाही. मी प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीनुसार, प्रचितीनुसार देत असतो. समस्या कोणतीही असू द्या, तुमच्या नशिबात ग्रह विक्री असू दे किंवा साडेसातीचे भोग असू दे, तुमच्या प्राबंध्यांचा एकच आहे, किमयागार ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, कडू गोळी कधीही चावत नाही तर गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत चघळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखीन कडू होईल. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याला झालेल्या पाप क्षणभरात जाळून खाकच होतात. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट आहे तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे अहंकार. पूर्वजन्मांची अर्धवाट राहिलेली या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी दिली आहे. कोणकोणत्या कुळात, जातीत जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून झाला हे आपले परभाग्य स्वामी हो. लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कुठंच नाही. जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थित मध्ये तू निंदा नलस्ती करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी, त्याचे कर्म तू स्वतःवर ओढवून घेतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो. सोड इतरांच्या गोष्टी, जरा स्वतःकडे लक्ष दे. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करत असतात. लक्षात ठेवा, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं दुःखामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच की, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही. माऊली म्हणतात, माझ्या स्वामींवर विश्वास आहे, स्वामी नामावर विश्वास आहे, माझे चांगलेच होत आहे. आणि आपण जेव्हा या विश्वासाने नाम घेत निरंतरपणे कर्म करतो तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटनाच घडतात. लक्षात राहू द्या, जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला अनुभवायला येतील. जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर तुमच्या भवसागरातून तारूनही जल आणि यशस्वीही व्हाल. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपले ह्याचे सदैव स्मरण करायचे आहे. ह्या परमित्राच्या संपर्कात आपल्याला राहायचेच आहे. स्वामी चरणाशी धरावी कास, देहांदिक प्रपंचात नाव व्हावे उदास. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनीच केले. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारं धूर एखाद्या भिंतीला काळू करू शकते, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामीच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पा मनी बाळगा व जीवन निसंकोच तुम्ही जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांनो, ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका. कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहून द्या, गाळ आपोआप खाली बसत असतो. काय तोटा आहे आपल्या भाग्याला? सद्गुरूंचे पाय आहेत ते डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना? गुरुमाऊली आहेत मार्गदर्शनाला.
जरा का थोडेही भरकटणार, माऊली लगेच डोळे वटणार. हाताशी धरले आपल्याला, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला? ब्रह्मांडी थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला, अनंत जन्मींचे पुण्य आले फळाला. जसा आईचा आधार आपल्या तहान्या लेकराला, तसं गुरुमाऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरी होते पतिता पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरांचे पाय आहेत आपल्याला डोके ठेवायला. जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती. नंतर लोक प्रॅक्टिकल झाली, नात्यांचा फायदा उचलू लागली. आता लोक प्रोफेशनल झाली, फायदा असेल तरच नाती बनवू लागली. मी व्यक्तीचा चेहरा नाही, त्याचा संघर्ष बघतो. जितका मोठा संघर्ष होईल, तुमचा विजय तितकाच रुबाबदार होईल. कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगले कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणत्याही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत आपण कधीही बदलू शकत नाही. स्वामी भक्तांनो, तो दिवस कधी न यावा, देह अहंकाराने ग्रासावा. इतुका नम्र करी मज देवा, आशीष सगळ्यांचा मिळावा. नको ती व्हावा अभिमानाचे ओझे, मुखी असावे नाम श्री गुरूंचे, जय जयकार त्यांचाच गरजे. लक्षात ठेवा, जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप तफावत आहे. कपाळावरील तुम्ही रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची कधीच तुम्हाला वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. सुखाच्या हिरवळीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून टोचतात, ते आपल्या भानावर आणण्यासाठीच. असाच एक दिवस मनासारखा पार पडला. जरा कुठे टेकतो तोच समोर देव उभा राहिला. म्हणला, केव्हापासून लक्ष आहे तुझ्यावर, फार मेहनत घेतोस कामावर. मी आज तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बोल, तुला काय आशीर्वाद हवा आहे? देवाला म्हणलो, काय ते समजून देऊन टाक. देव म्हणला, वेड्या, मनात असेल ते मागून टाक. विचार करून सांगेल म्हटले तर त्याला घाई होती. दुसऱ्या दिवशी बोलून येईल याची खात्री नव्हती. विचार केला आणि म्हटले, एक ब्लॉक आशीर्वाद दे. जेव्हा इच्छा तेव्हा तेव्हा कॅश करण्याची सोय मला करून दे. तेव्हापासून खिशात एक कोरा आशीर्वाद घेऊन फिरत आहे. सगळे दिले देवाने, आणखीन काय मागू, विचार करत आहे. महाराजांची शिकवण आहे, आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या, आपण कोणाचे वाईट करायचे नाही आणि चिंतायचे देखील नाहीत. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा, हेच खरे आयुष्य आहे. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. भक्तांनो, आपला प्रचंड महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चाललाय आणि महाराज सांभाळत असे वाटते का? आणि मन शांत आहे का? तुमचा मनाचा गोंधळ मी समजू शकते. तुम्हाला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. खरं सत्य त्यात आहे. प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखांच्या द्विगुणित होईल. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत ते. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नातं जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याचे ज्यांनी प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्यांनी कष्ट आणि अश्रूंनी नातं जोडलेलं आहे, अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखाच असतो. लहान मुलं बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन त्याच्याकडे धावते. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्या जवळ पाहिजे. हे समर्था, तू स्रोत आहेस. या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व शक्तींचा स्रोत तूच आहेस. तुझ्यातूनच सर्व उत्पन्न होत आहे. तूच नियंत्रित करतोस आणि तुझ्यावरच सर्व विलीन होत आहे. आज आम्हा बालकांनाही प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. हे आई, असाच प्रेरणा दे, आमच्या पाठीशी राहा आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा असाच माऊलींवर विश्वास असेल तर चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं पण राहून पाहायचं, मग समाजाच्या पलीकडचंही उत्तर आपल्याला मिळत असतं. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आम्ही तुम्ही आणि सोबत स्वामी, मग भीती कशाची? त्यांनीच वचन दिले आम्हासी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे.
बाळा थांब, पुढे वाक्य नीट ऐक. कोणाचाही मागे धावू नकोस. तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात. त्यांच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते. बाळ, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही. भिवू नको, निश्चित राहा. माझ्या लक्षात आहे. तुझ्यावर एकदा लिहून तर बघ. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. माणसाची नीती चांगली असेल तर मनात कुठलीच भीती राहत नाही. माऊली म्हणतात, प्रत्येक माणसांचे दोन चेहरे असतात. एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो. वागणारा दिसतो पण जगणारा पाहावा लागतो, तेही डोकावून. जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे कधीच वाईट होऊ देत नाही देव. आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणासाठी ही धडपड आपण करतो ते बऱ्याचदा आपल्यासमोर राहत नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा. मोठेपणा हा प्रश्न खूप अवघड होत जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा भरता येत नाहीत. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली अज्ञान घडत असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधानीचे सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधन लागत नाही. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कोठूनही आणि कुठेही सुरुवात करता येते. जोडून या कर देवा लोटांगणी, लोळी चरणी समर्थांच्या. आनंद म्हणे ऐसे पूर्ण परब्रह्मा, अक्कलकोटी वर्म राहिलेसे. संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणून च्या शोधापेक्षा महान शोध आहे. माणूस हा झाडासारखा आहे. तो सुखासुखी वठत नाही. तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रुव्य, कितीही भयंकर असो. कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो. समुद्रात कितीही मोठे वादळ झाले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसंच तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचं वादळ सुरू असलं तरी तुमचं मन कधी विचलित होऊ देऊ नका. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्या काहीतरी कारतच असतात. आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामी किती हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतर्गत मुरते. पुढे देहांचे आणि मनाचे कण न कण आपोआप नामजपच करतात. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर तुम्ही निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ हे तुम्हाला मिळणारच. चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. स्वामी भक्तांनो, बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारीतच उडी मारणार. काही लोकांचंही असंच असतं. अडचणी आयुष्यात नव्हे तर ते तुमच्या मनातच असतात. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टाळून जातात. ती टाळलेली संकटे म्हणजेच गुरुकृपा. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास ते संपून देखील जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात देखील बदलून जातात. भक्तांनो, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीयेत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्या आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय दुसरे कोणीही नाहीये. लक्षात ठेवा, समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत. ते बटन दाबल्याबरोबरच लागतात. पण जर का त्याच विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख आपल्याला मिळणारच नाही. कारण स्वामी म्हणतात, हेही दिवस सरतील. विश्वास ठेवा माझ्यावर, तुम्ही एकटा नाहीये. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हे कुलदैवत स्वरूप
चतुर्थ दत्त आहेत. म्हणूनच श्री स्वामी समर्थ हा परमपवित्र प्रचंड शक्तिशाली नाम जपाने आपण कोणत्याही बिकट संकटाला मात करू शकतो. माऊली म्हणतात, लक्षात ठेवा, देवावर एकदा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल. वाणी, वागणूक आणि विचार आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहेत. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च आपल्याला किंमत मिळेल. श्रद्धा भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवाचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्षत केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.